ठाणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाची UPSCला गवसणी। जिद्द आणि चिकाटी असली की यशाचे शिखर गाठता येते, हे ठाण्याच्या प्रणित भोजने या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे। आई ठाणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी तर वडील प्रदूषण नियंत्रण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी। घराची परिस्थिती तशी बेताचीच आणि शिक्षणाचा वारसाही नाही। अशा परिस्थितीत त्याने 6 वर्षे मेहनत घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली। खार्टन रोड परिसरात राहणाऱ्या प्रणितने IT इंजिनियरची पदवी मिळवली, पण इंजिनियर बनण्यापेक्षा सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न प्रणितने पाहिले। त्याची ही धडपड अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे। 2023 मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेचा निकाल काल लागला। यामध्ये ठाणेकर प्रणित भोजनेचे नावही झळकले, त्यामुळे त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याने तब्बल 7 वर्षे तपश्चर्या केली। खरे तर प्रणितचे वडील सुभाष भोजने आणि आई सोनाली भोजने ठाणे महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीचे कामगार। त्यांचे शिक्षणही 10वी पर्यंतच, पण आपल्या नशिबी आलेले काम आपल्या मुलांनी करू नये ही त्यांची इच्छा होती। त्यातूनच त्यांनी आपल्या 3ही मुलांना शिकविले। यामध्ये प्रणित आधीपासूनच हुशार होता। अभ्यासू प्रणितला आई वडिलांनी IT इंजिनियर केले। आता आपली परिस्थिती सुधारणार असे त्यांना वाटू लागले, पण प्रणितच्या डोक्यात सरकारी अधिकारी होण्याचा विचार फिरू लागला। त्याने तसे आई वडिलांना स्पष्ट सांगूनही टाकले आणि UPSC परीक्षेच्या तयारीला लागला। हे कोणते नवीन खूळ असा प्रश्न साहजिकच त्याच्या पालकांना पडला, पण मुलाच्या हट्टासमोर त्यांचे काही चालले नाही। हो, तिकडे दिल्लीला असं आम्हाला म्हणजे घर सोडून असतं तर आम्हाला थोडाफार वाईट वाटायचं। म्हणजे आमचा मुलगा आमच्याकडे नाही। आज 8-9 वर्ष झाले। तो 8-9 वर्षामध्ये 3-4 वेळा झालेला आहे तिकडनं इकडे। पण तो आम्हाला दररोज संध्याकाळी 7 वाजता फोन करायचा आणि व्यवस्थित आहे म्हणून सांगायचं। आणि ते आमची थोडीशी आर्थिक परिस्थितीनुसार त्यांनी जो मेहनत घेतली आणि त्याला जो हे आलं, यश आलं, त्याचा उत्साह बघून आम्हाला एकदम भारी वाटतं आणि एकदम छान वाटतं। UPSC पास केले आमचा आनंद म्हणजे गगनात मावेना असं झालंय। पण माझ्या मुलांनी खूप मेहनत केली, असं एवढं मन भरून येत होतं आमचं। आम्ही एवढं रडलो जसं समजलं UPSC पास झालं म्हणून। 2016 साली प्रणित भोजने UPSC अभ्यासासाठी पुण्याच्या बार्टी येथे दाखल झाला। वर्षभरानंतर तो दिल्लीला शिक्षणासाठी गेला। दिवसाचे 10 ते 12 तास अभ्यास करूनही त्याला यश मात्र येत नव्हते। वर्षामागून वर्ष सरत होते। त्याच्या जोडीचे सर्व मित्र चांगल्या पगाराच्या नोकरीवर लागून स्थिरही झाले होते। एके दिवशी आई वडिलांनीच पुरे आता असे म्हणत परत येण्यास सांगितले, पण प्रणित मागे हटला नाही। त्याने अभ्यास आणि प्रयत्न सुरूच ठेवले। या प्रयत्नांना अखेर यश आले असून तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे। मी 2023 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण झालो आहे। माझा रँक आहे 849। हा माझा 9वा अटेम्प्ट होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि मी ही एक्झाम क्लिअर केली। माझं ग्रॅज्युएशन हे इंजिनिअरिंगमध्ये झाले आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। मी ग्रॅज्युएशन नंतर UPSCचा प्रिपरेशन करण्याचा डिसाईड केलेला। तेव्हापासून मी आत्तापर्यंत माझा अभ्यास करत होतो। मध्ये मी 2 वर्ष जॉब पण केलेला 2020 ते 22 पर्यंत। बार्टी या संस्थेमार्फत आम्हाला स्कॉलरशिप भेटलेली। त्या स्कॉलरशिपच्या आधारावर मी 2018ला दिल्लीत गेलो आणि तिकडे गेल्यानंतर प्रिलियम्स आणि मेन्स याचा अभ्यास कसा करणं हे मला तिकडेच जास्त मला ते समजलं की कसा करायचा असतो अभ्यास। आणि आम्ही जवळपास 10 ते 12 तास अभ्यास तर रोज करायचो, पण ती कन्सिस्टन्सी आणि प्लॅनिंग ही मेंटेन ठेवणं खूप डिफिकल्ट असतं। त्यासाठी प्लॅन कसं करणं हे मी शिकलो आणि त्या आधारावर मी ही एक्झाम क्लिअर करता आली मला। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही। ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शनिवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे।
या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शटडाऊनच्या काळात शुक्रवार 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत घोडबंदर रोड साकेत नवीन पाईपलाईन या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 9 या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
आपला देश, पाहत रहा जनादेश. संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी कोलशेत ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या 1 वर्षापासून कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागांच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले. कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाने बंद केला होता. हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत, ढोकाळी, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर, ब्रह्मांड, लोढा, अमारा येथील सुमारे 2.25 लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती. हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकुम येथील राम मारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. परिणामी या रस्त्यांवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुद्ध दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती. तसेच वयोवृद्ध नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अपघाताचीही भीती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवाराम भोईर, माजी नगरसेविका उषा संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हायलँड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून आम्ही सातत्याने संजय भोईर असेल, मी असेल, उषा भोईर असेल, भूषण भोईर असेल आणि सातत्याने हा कल्लोळ खोला आम्ही मागे लागलो होतो आणि हा कट खोलाच्या दृष्टिकोनाचा आम्ही प्रयत्न करत असताना त्याविषयी सन्मान्य माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमची बरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी हा कट तोडण्यासंदर्भात तत्काळ मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी त्या भागातले म्हणजे पोषक रोडचे सर्व या ठिकाणी जे सोसायटीचे लोक आहेत त्या जो नाहक त्रास होत होता तो त्रास आजपासून त्या ठिकाणी दूर होणार आहे. त्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या नंतर या ठिकाणी कोणीतरी डोकं वर करायला प्रयत्न करतो की त्यांची नेहमी घालण्याची सवय असते आपण आणि करतो कोण आणि क्रेडिट घ्यायला प्रयत्न करतो कोण, तो जनता इतकी दूर खेळण्यासाठी त्यांच्या समोर माहिती आहे या ठिकाणी की करणारे माणसं या ठिकाणी वेगळे आहेत आणि दाखवणारे माणसं वेगळे आहेत. अशा लोकांचं आम्ही या ठिकाणी या गोष्टी पडत नाही या ठिकाणी. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आज सदर रस्ता खुला करण्यात यावा यासाठी भाजपचे दत्ता घाडगे, हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, तन्मय भोईर, मत्स्यगंधा पवार यांनी सांगितले की आम्हीही भाजपच्या वतीने सुरुवातीपासूनच यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करत होतो. त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करीतही होतो. म्हणून यावेळी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर या सर्वांचे आभार व्यक्त केले. नमस्कार. खरं पाहायला गेलं तर गेल्या वर्षभरापासून जी फडफड आपल्या कोलशेत रोडचे हायलँडचे रहिवासी असतील यांना हा जो मार्ग होता बंद करण्यात आला होता. मेट्रोच्या कामाचं निमित्त सांगून हा मार्ग बंद करण्यात आला होता. परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून हायलँड रोड असेल, कोलशेत रोड असतील, या रोडवरील सर्व नागरिक याच्यातून त्रस्त झाले होते. या विभागातले माननीय स्थानिक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या निदर्शनात जेव्हा ही गोष्ट आली त्यावेळेस तातडीच्या बैठका माननीय आयुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे, माननीय DCP साहेब असतील ट्रॅफिकचे, यांच्या जेव्हा निदर्शनात आणून इथं जवळपास 2 ते 3 पाहणी दौरे झाले आणि या पाहणी दौरे झाल्यानंतर कुठेतरी आश्वासित केलं गेलं की बाजूला जी मेट्रो लाईन चालू आहे त्याचे पिलरचं काम झाल्याच्या नंतर त्वरित हा खोललं जाईल. आणि काल ही आनंदाची बातमी जेव्हा महापालिकेकडनं आणि स्थानिक पोलीस पदाधिकाऱ्यांकडनं आली की उद्या हे जो मार्ग आहे हा खुला करण्यात येईल तर जेणेकरून हायलँड रोडवरील
आणि या सगळ्या रहिवाशांचा जो इथून होणारा त्रास आहे हा कुठेतरी कमी केला जाईल। मी यशस्वीनगर, हायलँड, कोळशेत या सर्व परिसरातल्या रहिवाशांच्या, डोकाळीच्या नागरिकांच्या रहिवाशांच्या वतीने ठाणे महानगरपालिका असेल, वाहतूक विभाग असेल आणि माननीय आमदार संजयजी केळकर साहेब असतील यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री त्यांनी पुढाकार घेऊन इथे जो या नागरिकांना जो समस्या, छोटीशी समस्या होती त्याच्यात देखील हात घातला। त्यांचं देखील भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व परिवाराकरता आम्ही आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।